मित्रांनो, अख्ख्या देश या घटनेला पाहून हादरलाय। पुण्यामध्ये 6 महिन्याच्या बाळानं नेमकं काय केलं आहे ते पहा। हा चमत्कार बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा धक्काच बसेल। असं काय घडलं आहे पुण्यामध्ये ते तुम्हाला पाहावंच लागेल। अशी घटना यापूर्वी तुम्ही बघितलीच नसेल। मग पुण्यामध्ये 6 महिन्याच्या बाळानं असा काय चमत्कार केला आहे ते पहा। चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। मीरा आणि आकाश हे पुण्याच्या जवळ राहत होते। मीरा लहानपणापासूनच स्वामी समर्थ महाराजांची खूप मोठी भक्त होती। घरात स्वामींचे मोठे छायाचित्र, नियमित जप, स्वामींच्या लीलांचे वाचन ती रोज स्वतःच्या दिनचर्यात करत होती। आकाश ही स्वामीवर श्रद्धा ठेवत होता, पण मीराची भक्ती काही वेगळ्याच उंचीवर होती। परंतु त्यांच्यासोबत पुढे असं काय प्रकार घडेल असं त्यांना कधी वाटलं सुद्धा नव्हतं। कारण की भारतामधील प्रत्येक घरामध्ये पूजा केली जाते। अनेक जे आईवडील असतात किंवा आपले वयस्कर मंडळी असतात ते देवांना पूजतात, मग त्यांच्यावर थोडाफार विश्वास ठेवतात। परंतु अलीकडे जी पिढी आहे ती थोडासा देवावर विश्वास कमी ठेवत आहे। परंतु मग या घटनेचं असं काय घडलेलं आहे, अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण देश हा हादरून गेलेला आहे। मित्रांनो बघा, 6 महिन्यापूर्वीचं त्यांना एक कन्यारत्न प्राप्त झाली होती, जिचे नावही त्यांनी सई ठेवले होते। पण मीरा तिला प्रेमाने माऊली म्हणायची। सई घरात आल्यापासून वातावरण काही वेगळीच सकारात्मकता निर्माण झाली होती आणि आनंद भरला होता। आता सई जन्माला आल्यावर मीराने नवस केला होता की बाळा, तुझ्या रूपाने स्वामींनी माझ्या घरी वास करावा। तुझ्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यात मला स्वामींची कृपा दिसावी। सई 6 महिन्याची झाल्यावर ती हसू लागली होती, रांगायला शिकत होती आणि आईवडिलांना ओळखू लागली होती। तिचा निरागसपणा घरात सुख शांती घेऊन आला होता। परंतु मग असं काय या घटनेत घडलेलं आहे, मग असं या घटनेत काय झालं आहे, अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसलेला आहे। ही घटना पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा या घटनेवर विश्वास हा बसणं थोडं कठीण होईल। तुमचा विश्वास बसणं हा कठीणच जाईल, कारण की 6 महिन्याच्या त्या चिमुकलीने काय धक्कादायक प्रकार केलेला आहे आता तुम्ही पहा। एक दिवस अचानक सईला ताप आला। डॉक्टरांनी तपासणी केली, पण ताप लवकर उतरत नव्हता। सई दूध पिणे, खेळणे आणि हसणे सोडून तिने दिले होते। तिचे कोमजलेले रूप पाहून मीरा आणि आकाशच्या मनात धडकी भरली होती। मीरा सतत आकाशला म्हणायची, आपल्या मुलीला काय झाले आहे हो। मीरा रात्रंदिवस जागी राहू लागली, तिची सेवा करत होती, पण तिचे मन स्वामींच्या चरणी लागले होते। स्वामी, माझ्या माऊलीला लवकर बरे करा। माझ्या भक्तीत काही कमी पडत असेल तर मला शिक्षा द्या, पण माझ्या लेकीला काही होऊ देऊ नका। मीरा डोळ्यात अश्रू आणून स्वामींच्या फोटोसमोर प्रार्थना करत होती। 4 दिवस झाले तरी ताप कमी झाला नाही। डॉक्टरांनी दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाण्याचा एक सल्ला दिला। सगळे चिंतित होते। आकाशने तयारी सुरू केली। घरात नैराश्य आणि भीतीचे वातावरण होते। मीरा पूर्णपणे खचली होती। ती सईला आपल्या छातीजवळ धरून पलंगावर बसली होती। तिच्या तोंडात फक्त एकच जप सुरू होता आणि आपल्या सर्वांना तो जप माहिती आहे। सर्वजण तो जप म्हणत असतात, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप होत होता तो। मीरा स्वामींना प्रार्थना करायची। जप करत असताना तिच्या मनात एक विचार आला। घरात स्वामींच्या त्या फोटोसमोर ती गेली आणि स्वामी ज्या आसनावर बसलेले आहेत ते आसन म्हणजे सिंहासन, योगमुद्रा। मीराच्या मनात आलं, स्वामी, जर तुम्ही माझ्या बाळाच्या रूपात आला असाल तर मला एक संकेत द्या, मला तुमच्या कृपेची खात्री द्या। मीराने रडत रडत सईला समोर बेडवर हळूच झोपवले। सई अजूनही शांत आणि कोमेजलेली दिसत होती। मीरा तिच्याकडे पाहत म्हणाली, माऊली, मला सांग, आपले स्वामी कसे बसतात असे। मग ती तिला वारंवार विचारत होती। मग मीराच्या प्रश्नावर सईने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही। मीराने पुन्हा विचारले, सई बाळा, दाखव मला स्वामी कसे बसतात। मग पुढे जे घडलं ते अक्षरशः या घटनेवर तुमचा विश्वास सुद्धा बसणार नाही, अशी ही घटना घडलेली आहे। मग सईने काय केलं ते तुम्ही पहा। आता अनेक लोक देवाला मानत नाहीत, परंतु त्यांचे कृत्य जसे की श्रीरामांचे जर तुम्ही अनुभव घेतले असेल किंवा त्यांच्यातील जे गुण घेतले असेल, कदाचित तुम्ही नक्की यशस्वी व्हाल। मग अशा प्रकारे तुम्ही देवांवर वारंवार विश्वास ठेवू शकता। मग सई 6 महिन्याची सई ती तापाने पूर्णपणे थकून गेली होती। तिने अचानक आपले डोके वर उचलले। तिने डोळे उघडले, त्यात एक तीव्र देवी तेज होता। तिने आपले दोन्ही पाय उचलून मांडीवर ठेवले आणि पाय पूर्णपणे जोडले आणि सर्वात अविश्वसनीय गोष्ट म्हणजे तिने आपले दोन्ही हात हे गुडघ्यावर ठेवले आणि ज्ञानमुद्रेत तर्जनी आणि अंगठा हे जोडलेले मुद्रे स्थिर केले। तिची पाठ
आणि मान पूर्णपणे सरळ होती. तिचे मुख शांत आणि गंभीर आणि तेजस्वी दिसत होते. सई अक्षरशः त्या सिंहासनावर योग मुद्रात बसली होती, ज्या मुद्रेत स्वामी समर्थ आसन होते. तर अशा प्रकारे हे बाळ जे असतात, अनेक भारतातील बाळ आहेत की महाराष्ट्रातील लहान मूल असतील, ती प्रकारे मुद्रा आसनामध्ये बसतातच. पण हे मीराच्या तोंडून एकही शब्द निघाला नाही. तिने आणि बाजूला उभे असलेल्या आकाशाकडे डोळ्याकडे हात ठेवले. तिने मुलीला जवळ घेतलं आणि बघितलं. ती पूर्णपणे स्थिर आणि ज्ञान मुद्रेत बसलेली होती. हा क्षण काही सेकंदासाठी थांबला न, पण तो अनंत वाटत होता. सईच्या डोळ्यातील तेजाने मीराच्या मनातले सगळे नैराश्य दूर केले. तो अलौकिक क्षण संपताच सईने आसन मोडले आणि ती हळूच बेडवर शांतपणे झोपली. तिच्या चेहऱ्यावर एक गहन शांती आणि साधनाचे स्मित होते. मग अशा प्रकारे अनेक वेळा तिला बेडवर ठेवले की ते त्याच प्रकारे त्याच योग मुद्राद्वारे बसत होती. मग ज्या प्रकारे ती सिंहासन मुद्रा आहे त्या प्रकारे ती बेडवर बसत होती. ती वारंवार तशा प्रकारचं कृत्य करत होती. तिला जणू सवयच लागली होती. मग मीरा आणि आकाश दोघांनीही लगेच गुडघे टेकले आणि सईच्या पायांना स्पर्श केले. मीराच्या डोळ्यात आता आनंद अश्रू होते. आकाशने थरथरत्या हाताने सईच्या कपाळाला हात लावला. आश्चर्य म्हणजे तिचा ताप आता पूर्णपणे उतरला होता. तिचे शरीर पुन्हा उबदार आणि सामान्य झाले होते. मग पुढे काय झालं ते पहा. मग सकाळी झाली आणि अक्का चहा घेऊन खोलीत आल्या. त्यांनी पाहिलं की सई शांतपणे झोपली आहे, पण तिच्या चेहऱ्यावरचं तेज आणि आईवडिलांच्या डोळ्यातील आनंद काहीतरी असामान्य सांगत होता. मीरा आणि आकाशने अक्कांना घडलेली संपूर्ण घटना सांगितली. अक्का म्हणाल्या, मीरा, बाळांना माऊली असे नाही म्हणायचे तर ते साक्षात परमेश्वरांचा अंश असतो. तुझ्या भक्तीची ताकद इतकी मोठी आहे की खुद्द स्वामींनी तुझ्या बाळाच्या रूपात येऊन तुला आशीर्वाद दिला आहे. त्या दिवसापासून सई पूर्णपणे बरी झाली. ती पुन्हा खेळू लागली आणि ज्या प्रकारे ती बेडवर त्या आसनात बसली होती त्या प्रकारे ती सतत बसू लागली. तिला सवय होऊ लागली. मीरा आणि आकाशने त्या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो काढला नव्हता, कारण तो क्षण अनुभवायचा होता, पुराव्याचा नव्हता. पण तो अनुभव त्यांच्या मनात कायम कोरला गेला. काही दिवसांनी मीरा तशा प्रकारे बसत होती. मग त्यांनी फोटो व्हिडिओज काढले आणि अक्षरशः ते सोशल मीडियावरती शेअर केल्यानंतर पॉझिटिव्ह प्रक्रियासुद्धा खूप चांगल्या आल्या. एवढंच नाही तर ती घटना मीरासाठी केवळ एक चमत्कार नव्हतं, तर तिच्या अखंड श्रद्धेचा विजय होता. तिला खात्री होती की तिच्या मुलीच्या रूपेने खुद्द स्वामी समर्थांनी त्यांच्या घरात वास केलाय. मीरा सकाळी सईला पाळण्यात झोपून म्हणायची, माऊली, तुला पुन्हा पाहून कळते की जगात श्रद्धेपेक्षा मोठी शक्ती कोणतीच नाही. सई पुन्हा बेडवर तशा प्रकारे आसन करून बसत होती आणि तिला खूप बरं वाटत होतं. त्या आसनामध्ये ती बसली होती. ती सतत हसत होती. ती कधी त्या आसनामध्ये रडत होती. मग अशा प्रकारे ती या आसनामध्ये सतत बसायची, जसे की श्री स्वामी समर्थ महाराज बसतात. त्याच प्रकारे त्या आसनामध्ये बसायची आणि त्या आसनामध्ये बसल्यानंतर ती प्रचंड हसत होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद दिसत होता. अशा प्रकारे मग 6 महिन्याच्या बाळाचा अक्षरशः श्री स्वामी समर्थ महाराज ज्या प्रकारे बसतात त्या प्रकारे बसून तिचा अक्षरशः सवय लागली होती. ज्या प्रकारे आसन मुद्रेत ते बसत होते त्या प्रकारे तिला सवय लागली. ज्या प्रकारे आसन मुद्रेत ते स्वामी बसतात सेम त्या प्रकारे ते बाळ बसत होतं. जणू काही एकदम चमत्कारच झाला होता.